नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपला आयुर्वेद या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही देखील टाचदुखीने त्रस्त आहात का? तर मग ही माहिती तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, टाचदुखीची तशी बरीच कारणं आहेत, पण यामध्ये मुख्यतः काही म्हणजे आपल्या पायामध्ये बरीचशी बोन्स किंवा टेंडॉन्स, मसल्स, त्या ठिकाणी असलेला बरसा, तर मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे ह्या सगळ्या अवयवाला तिथल्या जे काही तिथले पार्ट्स आहेत, तिथले बोन्स आहेत, त्यांनाही जर इजा झाली किंवा त्यांना सूज आली, ते टाचेचं हाड वाढलं असेल, तर अशी बरीच कारणं आहेत. म्हणजे तिथला टेंडॉन्सला सूज आली असेल किंवा तिथे छोटंसं फ्रॅक्चर झालं असेल, तिथल्या हाडांचं थोडंसं तिथल्या टाचेचं हाड वाढलं असेल, किंवा फॅसायटिस, प्लांटर फॅसायटिस असं जे आपण म्हणतो, किंवा बर्सायटिस, किंवा तिथे जे टेंडॉन्स आहेत वेगवेगळे, त्या टेंडॉन्सला सूज येणं, तर ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्याला टाचदुखीला सामोरं जावं लागतं. किंवा जी लोकांचं वजन जास्त आहे, ओबेसिटी ज्यांना आहे, बराच वेळ हार्ड सरफेसवरती बराच वेळ खूप वेळ उभा राहिले असतील, किंवा आपलं चालण्याचं जे काही पद्धत आहे ती जर काही चुकीची असेल, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण चालत असू, त्यामुळे देखील आपल्याला टाचदुखीला सामोरं जावं लागतं. त्याच पद्धतीने आपण जे पायामध्ये शूज, चप्पल, सँडल्स जे काही यूज करतो, त्याचं जर टेक्स्चर नीट नसेल, किंवा हाय हिल्सचे जर सँडल्स असतील, त्यामुळे देखील आपल्याला टाचदुखीसाठी सामोरं जावं लागतं. किंवा तुम्हाला जर अपचनाशी रिलेटेड, डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड काही जर समस्या असतील, अपचन, गॅसेस, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, मलबद्धता, पोट साफ होत नसेल, तर हे देखील महत्त्वाचं कारण तुमच्या टाचदुखीसाठी असू शकतं. मग ह्यामध्ये काय काय तुम्हाला लक्षणं जाणवतात, की सकाळी उठल्याबरोबर अगदी जमिनीवर पाय ठेवल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी कळ लागते, चालताना त्रास होतो, वारंवार दुखतं, इंटेन्स पेन असतो, तर हे सगळे तुम्हाला समस्या जाणवतात, हे त्रास जाणवतात, तर मग आयुर्वेदानुसार ह्यामध्ये अस्थिधातू, रक्तधातू, मांसधातू, मेदधातू ह्या सर्वांचा तिथे संबंध आहे आपल्या टाचेशी. तर मग आयुर्वेदानुसारच ह्यावरती आपण काय काय उपचार करायला हवेत हे पाहूयात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला पचनाशी रिलेटेड, मगाशी सांगितल्याप्रमाणे पचनाशी रिलेटेड जर तुम्हाला काही समस्या असतील, तर यामध्ये तुम्ही सर्वात महत्त्वाचं लंघन म्हणजे काय, तर थोडक्यात उपवास. तर मग हा उपवास तुम्हाला करायचा आहे. हा उपवास कसा करायला हवा हे आपण आपल्या जवळच्या आयुर्वेदीय वैद्याकडून याचं मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीने आपण उपवास करावा. म्हणजे ह्यामध्ये आपण जो उपवास करतो, म्हणजे साबुदाणा, भगर, चिप्स, तळलेले पदार्थ, इतर काही गोष्टी अशा बऱ्याच हे खाऊन आपण जो उपवास करतो, तर तो इथे उपवास अपेक्षित नाही. त्यामुळेच आपण आपल्या वैद्याकडून याचं मार्गदर्शन घेऊन आपण उपवास करावा. ह्याला आपण आयुर्वेदीय भाषेमध्ये लंघन असं म्हणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला जर कॉन्स्टिपेशन असेल, मलबद्धता असेल, तुमचं जर पोट साफ होत नसेल, तर पोट साफ होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये. त्यामुळे आपल्या जवळच्या वैद्याकडून काही औषधं घेऊन पोट साफ करून घ्यावे, किंवा रोज रात्री झोपताना काळे मनुके खावेत. याने आपलं पोट साफ व्हायला मदत नक्की होईल. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण आपल्या आहारामध्ये दुधाचा समावेश करावा. त्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची लेवल व्यवस्थित राहण्यासाठी मदत होईल. नंतर आयुर्वेदामध्ये एक गुळवेल नावाची वनस्पती आहे, जी आपल्या सर्वांना माहीत असेलच. ती बहुतेक वेळा कडुनिंबाच्या झाडावरती चढते. हार्ट शेपची पानं असतात, नाजूक अशी गुळवेल आहे. तर ह्याचा क्षीरपाक म्हणजे गुळाची काही पानं आपण ठेचून घ्यावीत, किंवा गुळवेलीचं कांड आपण एक अंगठ्या एवढं साईजचं ठेचून घ्यावं, आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी आणि 1 कप दूध असं टाकून ते पाणी पूर्ण अर्ध कमी होईपर्यंत, म्हणजे दूध शिल्लक राहीपर्यंत इतकं उकळून घ्यावं. आणि ते आपण रोज सकाळी, ते आपण जर गुळूची सिद्ध क्षीर असं जर आपण रोज सकाळी घेतलं, तर ते देखील आपल्याला फायद्याचं ठरतं. तसंच तुमच्या जेवणामध्ये तूप आणि सैंधव ह्याचा वापर अवश्य करावा. म्हणजे अर्ध जेवण झाल्यानंतर
मध्ये तुम्ही तूप आणि सैंधव घ्यावं आणि त्याच्यानंतर उरलेलं जेवण करावं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हरितकी हिरडा ह्याचं जे फळाचं जे चूर्ण आहे हे तुम्ही तुपामध्ये भाजून रोज सकाळी उपाशीपोटी घेतलं तरी देखील तुम्हाला खूप फायद्याचं ठरतं. त्याच पद्धतीने अग्निकर्म नावाची ही एक पंचकर्मातील प्रोसिजर आहे, ही एक पद्धत आहे जी तुमच्या टाचदुखीसाठी अगदी जादूप्रमाणे काम करणारी आहे. तर ते देखील आपण आपल्या जवळच्या आयुर्वेदीय वैद्याकडून अग्निकर्म म्हणजे ह्यामध्ये मृत्तिका शलाका वापरतात, म्हणजे मातीपासून बनवलेली एक शलाका असते ती आपण या पंचकर्माच्या प्रोसिजरसाठी वापरतो. तर ती देखील अगदी छान काम करते या टाचदुखीमध्ये. तर ती आपण आपल्या जवळच्या वैद्याकडून करून घ्यावी आणि आपल्या टाचदुखीपासून आपण स्वतःला मुक्त करावं. अशाच नवनवीन आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांसोबत शेअर करा आणि असेच आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा. तोपर्यंत धन्यवाद.